वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न. विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न झाला आहे. सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला शुभ्र वस्त्र तसेच श्री रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला. तेथेही गुलालाची उधळण करण्यात आली. दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजे श्री विठ्ठल सभा मंडपातील फुलांनी सजवण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली. दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या. यानंतर अंतरपाठ धरले आणि मंगलाष्टकास सुरुवात झाली. त्यामध्ये मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटली. मंगलाष्टका झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला. यावेळी मंदिर समितीमार्फत श्री संत तुकाराम भवन व विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे भोजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती. विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. पंढरपूरहून अपराजित सर्वगोडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पंढरपूर. Thanks for watching Ekmat Digital.